आपण बघतो अरविंद सावंत असतील किंवा अंबादास दानवे यांनी सुद्धा व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित केला होता आणि इकडे सुद्धा मुख्य अधिकारी चोक्कलिंगम यांच्या बैठकीत सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला। त्यामुळे विरोधकांच्या एकंदरीतच अजेंड्यामध्ये काही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये व्हीव्हीपॅट असेल किंवा या सगळ्या मतदार याद्यांमधील त्रुटी असेल, त्यानंतर जी अनेक नावं जी आहेत ती सुद्धा वगळण्यात आलेली होती। अनेक मतदारांच्या तशा तक्रारी होत्या की आमची नावं यामध्ये दिसत नाही आहेत किंवा जी नावं आहेत ती नावं चुकीची पडलेली आहेत, पत्ते चुकीचे पडलेले आहेत। त्यामुळे अनेक त्रुटी या सगळ्या मतदार याद्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे त्यावरती विशेष लक्ष या सगळ्या या शिष्टमंडळानं खरं तर वेधलेलं आपल्याला बघायला मिळतंय। मतदार याद्यांमधील मृत व्यक्तींची जी नावं आहेत ती सुद्धा काही ठिकाणी वगळलेली नाही आहेत। त्यामुळे हा सुद्धा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आलेला होता। मतदार याद्या तयार करताना पारदर्शकता नाही आहे अशी पण एक तक्रार या सगळ्या नेत्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत होती। त्यामुळे ही पारदर्शकता असावी हे सुद्धा प्रामुख्याने यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं। तसंच सर्व पक्षीयांशी चर्चा केली पाहिजे आणि त्यामध्ये सुधारणा केली पाहिजे ही सुद्धा प्रमुख मागणी आपल्याला यामध्ये बघायला मिळते। मतदार याद्यांमधील बदलांसंदर्भात वेळापत्रक द्या आणि हरकती आणि सूचना देण्यासाठी मुदत द्या अशी सुद्धा या सगळ्या प्रमुख मागण्या खरं तर आपल्याला निवेदनामध्ये बघायला मिळतात। पुन्हा एकदा जाऊया प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत। प्रणाली, खरं तर हे जे सगळे मुद्दे आपण बघतोय हे मुद्दे वारंवार विरोधकांकडून मांडण्यात आलेले होते आणि हेच सगळे मुद्दे आता जे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम आहेत किंवा निवडणूक आयुक्त त्यांच्याकडे मांडण्यात आलेले आहेत। या संदर्भात कशा पद्धतीने निवडणूक आयोगाकडून बदल असतील किंवा सूचना या इथून पुढे देण्यात येतील? व्हीव्हीपॅटच्या संदर्भात आपण आता बोलत होतो, यामध्ये राज ठाकरे असं यांनी म्हटलेलं आहे की देशामध्ये आता कुठेही दुसरीकडे निवडणुका होत नाहीयेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना जर यंत्र जास्त लागत असतील किंवा व्हीव्हीपॅट मशीन्स जास्त लागत असतील तर त्या तुम्ही मागवा, परंतु मतदारांना हे कळलंच पाहिजे की त्यांनी केलेलं मतदान हे योग्य ठिकाणी जात आहे किंवा नाही। कारण आपण जर बघितलं तर ही संपूर्ण जर प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडायची आहे। कारण मध्यंतरी अशा सुद्धा चर्चा किंवा अफवा पसरल्या जातात की आपण मतदान करतो एकाला आणि दिलं जातं ते मिळतं दुसऱ्याला। असे सगळे प्रकार म्हणजे ईव्हीएम मशीन हॅक केले जातात किंवा अशा पद्धतीची यंत्रणा असू शकते असं सुद्धा बोललं जातं। हे जर व्हायचं नसेल तर जो मतदार आहे त्या मतदाराला त्यांनी समजा अमुक पक्षाच्या समोरचं बटन दाबलं तर त्याच पक्षाचं जे काही चिन्ह आहे ते व्हीव्हीपॅटमध्ये येत असेल तर त्याला एक खात्री पटते की आपण केलेलं मतदान हे योग्य पद्धतीनं झालेलं आहे। त्यामुळे देशात इतर ठिकाणी कुठेही निवडणुका नाही। त्यामुळं व्हीव्हीपॅट मशीन मोठ्या संख्येनं आणलं गेलं पाहिजे आणि गरज असेल तर तुम्ही राज्य निवडणूक आयुक्त जे आहे त्यांना सुद्धा इथं बोलवा अशी मागणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे आता मुख्य निवडणूक अधिकारी हे राज्य निवडणूक आयुक्त यांना पाचारण करतात का त्यांच्या दालनामध्ये हे बघावं लागेल। कारण आत्ताच दुसरं शिष्टमंडळ हे राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे भेटायला गेलेलं होतं, ते भेट घेऊन बाहेर पडलेलं आहेत। परंतु जरी मध्ये एक या दोन वेगवेगळ्या इमारती आहेत, मध्ये एकच रस्ता जरी असला तरी आत्ताच्या या बैठकीमध्ये राज्य निवडणूक आयुक्तांना बोलवलं जातं का हे सुद्धा बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच प्रणाली, काही महत्त्वाचे प्रश्न हे राज ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत। व्हीव्हीपॅट संदर्भामध्ये व्हीव्हीपॅट आणा, नेमकं मतदारांना कळू देत की ते कुणाला मतदान करतायत, अशा पद्धतीचं एक राज ठाकरे यांच्याकडून महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। पण त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाची काय भूमिका असेल पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आणखी कुठले मुद्दे, आणखी कुठले महत्त्वाचे प्रश्न महाविकास आघाडीकडून उपस्थित करण्यात आलेत, काय माहिती मिळते प्रणाली? आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून मतदार याद्या हा सगळ्यात प्रमुख मुद्दा होता। विदर्भामधल्या अनेक मतदार संघामधल्या काही अशा मतदार याद्या आलेल्या आहेत की एकाच घरात 200-200, 600 मतदार नोंदवण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी सुद्धा केलेला होता। आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा पत्रकार परिषद घेऊन ते आरोप सुद्धा केलेले होते आणि त्याचे त्यांच्याकडे असलेले काही पुरावे सुद्धा दिलेले होते। या सगळ्या मुद्द्यांवर खरं तर निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयोगाच्या वतीनं कुठलेही खुलासे म्हणावे तसे खुलासे हे करण्यात आलेले नाही आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर इतर जे विरोधी पक्ष आहे त्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं जर मिळणार नसेल तर ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही योग्य पद्धतीनं पार पडत नाहीये किंवा पारदर्शकपणे होत नाहीये असा समज निर्माण होतो। आणि प्रमुख विरोधी पक्षांमध्ये जर अशा पद्धतीचा संभ्रम तयार होत असेल तर ते सुदृढ लोकशाहीसाठी योग्य नाही असंच मत या सगळ्या पक्षांचं असल्यामुळं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी आणि इतर जे पक्ष आहे ज्याच्यामध्ये मनसे, शेकाप, समाजवादी पक्ष या सगळ्यांनी एकत्रित येत
निवडणूक आयुक्त, कम्युनिस्ट पक्ष सुद्धा त्याच्यामध्ये आहे, निवडणूक आयुक्त जे मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्त यांना भेटण्याचं ठरवलं. एक संयुक्तिक पत्र त्यांच्या वतीनं देण्यात आलं, ज्याच्यामध्ये मतदारांच्या याद्या पडताळणी, कारण अनेकांची दुबार नावं आहेत, लोक 2-2 ठिकाणी मतदान करतात असं सुद्धा आढळून आलेलं आहे. आणि त्याचबरोबर कारण गेल्या वेळेला आपण बघितलं की टप्प्याटप्प्यामध्ये निवडणुका झाल्या, अशा वेळेला एखादा मतदार हा जर पहिल्या टप्प्यामध्ये मतदान करत असेल तर तो त्यानंतर जाऊन शेवटच्या टप्प्यामध्ये दुसरीकडे मतदान करू शकतो अशी स्थिती निर्माण झालेली होती. आणि म्हणूनच अनेक आक्षेप घेण्यात आलेले होते, जसं की मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासामध्ये वाढलेलं मतदान, त्याचबरोबर त्याचे पुरावे मागण्यात आलेले होते. काही मतदार याद्यांमध्ये ज्या काही मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्यांमध्ये काही नावं खोडली गेलेली आहे. एकाच घरात 60-60, 70-70 लोकांची नावं असल्याचं म्हटलं गेलेलं होतं. त्याचबरोबर अनेक नावं जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे असं म्हणण्यात आलेलं होतं. ह्या सगळ्या मुद्द्यांवर आज या सर्व महत्त्वपूर्ण नेत्यांनी, ज्यांनी अनेक जण आपल्या आपल्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी एकत्रितरित्या एक मोठा दबाव हा निवडणूक आयोगावर तयार करण्यासाठी, कारण ते प्रश्नांची उत्तरं देत नाहीये. जे प्रश्न उपस्थित केले जातात, मग ते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले असो, मनसेनं 2 वेळा भेट घेऊन उपस्थित केलेले असो, किंवा इतर पक्षाचे पदाधिकारी जे आहेत, जे वारंवार निवडणूक याद्यांवर, निवडणुकीच्या प्रक्रियेवर आणि मतदारांच्या एकूण जे आउटकम आहे, म्हणजे एकूण मतदान करण्याचे जे टक्केवारी आहे यावर जे प्रश्न उपस्थित करते, त्याचा व्यवस्थित खुलासा हा निवडणूक आयोगाकडनं केला जात नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं. आणि निवडणुकीची प्रक्रियेवरच जर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल आणि त्याच्या शंकांचं जर निरसन होत नसेल तर हे लोकशाहीसाठी चांगलं नाही, हे कुठल्याही सरकारसाठी सुद्धा चांगलं नाही असं या सगळ्या विरोधकांचं म्हणणं होतं. आणि म्हणून सामूहिक दबाव निर्माण करण्यासाठी आज हे एकूण सर्व पक्षांनी एकत्रित येत ही भेट घेतलेली आहे. आपले आपले मुद्दे त्यांच्या वतीनं मांडले जात आहेत. व्हीव्हीपॅटचा मुद्दा सुद्धा आता या बैठकीमध्ये जी आहे ती मांडण्यात आलाय, करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. राज्य निवडणूक आयुक्त आणि त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोग, जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत आणि राज्य निवडणूक आयोग आहे, यांची सुद्धा आता उद्या पुन्हा एकदा भेट होणार आहे असं कळतं आहे. विरोधी पक्षांपैकी प्रमुख नेते हे उद्या सुद्धा या दोघांची संयुक्तिक भेट घेतील. कारण आता आपण बघितलं की एक जी बैठक आहे ती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे सुरू आहे, जिथे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात हे सगळे प्रमुख नेते बसलेले होते. तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांच्याकडे आपण बघितलं होतं की अंबादास दानवे, वर्षा गायकवाड, त्याचबरोबर अरविंद सावंत यासारखी पक्षाचे प्रमुख नेते ते सुद्धा गेलेले होते. तर उद्या दोन्हीही ज्या यंत्रणा आहेत, म्हणजे राज्य निवडणूक आयुक्त आणि त्याचबरोबर मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या समोर या सर्व नेत्यांची आणखी एक बैठक जी आहे ती आयोजित केली जाणार आहे, जी बैठक उद्या आयोजित केली जाणार आहे असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आणखी उद्याचा दिवस हा पुन्हा एकदा मुद्दा चर्चेत राहील असं दिसून येत आहे. ज्या जे आक्षेप घेण्यात आलेले आहेत त्या आक्षेपांची यादीचं एक पत्र हे देण्यात आलेलं आहे. आणि जोपर्यंत या सगळ्या विरोधी बाकांवरच्या नेत्यांचं शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत ही बैठक उद्या सुद्धा सुरू राहील असं सांगण्यात येत आहे. निश्चितच प्रणाली, तर काही वेळापूर्वीच आपण आता दृश्य बघितलं की उद्धव ठाकरे हे या बैठकीतून बाहेर आलेले आहेत. तर ही बैठक जवळपास संपलेली आहे आणि उद्धव ठाकरे हे बाहेर आलेले आहेत बैठकीतून. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीकडून आणि मित्रपक्षांकडून अतिशय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्यामधील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करा, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अतिशय महत्त्वाच्या निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने मतदार याद्यांमधील काही नावं वगळण्यात आली, मतदार याद्यांमधील चुकीची नावं दुरुस्ती करा, असे सगळे महत्त्वाचे मुद्दे घेऊन महाविकास आघाडी आणि त्यांचं शिष्टमंडळ हे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे गेलेलं होतं. निवेदन त्यांनी दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये अतिशय महत्त्वाचे मुद्दे हे उपस्थित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये याद्यांमधील मतदारांच्या दुहेरी नोंदी देखील रद्द करा, मतदार याद्या तयार करताना पारदर्शकता हवी आणि सर्व पक्षीयांशी चर्चा करा, याद्यांमध्ये सुधारणा करा, असे महत्त्वाचे मुद्दे घेऊन हे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना भेटलं, त्यांच्याशी चर्चा झाली. राज ठाकरे यांनी अतिशय महत्त्वाचे प्रश्न इथे उपस्थित केलेले होते. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी
व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित केला की व्हीव्हीपॅट या निवडणुकीमध्ये लागू करा, कारण की मतदारांना कळू देत ते कुणाला मतदान करतायत, त्यामुळे व्हीव्हीपॅट देखील या निवडणुकीमध्ये लागू करा असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले की अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, मग मतदार नोंदणी बंद का आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे, तर निवडणुकीला कसं सामोरे जाल असं देखील त्यांनी विचारलं. काही ठिकाणी आढळलं आहे की वडिलांपेक्षा मुलाचं वय जास्त आहे, असे घोळ कधी मिटवणार आहात, असे कडे सवाल राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना विचारले. त्याचबरोबर मतदार याद्या सक्षम नाहीत, मग त्यात दुरुस्ती करणार का, दुरुस्ती करणार असाल तर ती प्रक्रिया नेमकी कशी असेल, दुरुस्ती करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असेल ती देखील आम्हाला कळू देत, असं राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. आणि मतदार याद्यांचा तपशील संकेतस्थळावर कधीपर्यंत तुम्ही उपलब्ध करणार आहात, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न राज ठाकरे यांच्याकडून मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना उपस्थित करण्यात आला. मतदार याद्यांमधील त्रुटी असतील किंवा दोबार नोंदणी असेल, मृत व्यक्तींचे नाव वगळा, हे अतिशय महत्त्वाचे जे काही मुद्दे याची सुरुवात राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये केलेली होती. निवडणूक आयोगाला त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले होते आणि त्यानंतर आज आपण बघतोय की महाविकास आघाडीचे दोन्ही शिष्टमंडळ हे आयोगाच्या भेटीसाठी दाखल झाले आणि महत्त्वाचे प्रश्न त्यांनी या भेटीमध्ये उपस्थित केलेले आहेत. प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी, म्हणजे जे काही पक्ष तिथे भेटायला गेलेले होते त्यांच्या प्रमुखांनी आपापले प्रश्न, आपापल्या शंका या मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना उपस्थित केल्या. त्यावर चर्चा देखील झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद संयुक्तिक हे घेणार आहेत आणि त्यामध्ये नेमकं कुठले प्रश्न, कुठल्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली आहे, मग त्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी काय समाधानकारक उत्तरं यांना दिलेली आहेत, काय त्याच्यावर नेमका तोडगा निघणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये मिळतीलच. आपले तिन्ही प्रतिनिधी तिकडे आहेत आणि प्रत्येक गोष्टीचे अपडेट न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोच आहोत. पण राज ठाकरे यांनी अतिशय महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर बाकीच्या नेत्यांनी देखील आपापले प्रश्न उपस्थित केले. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्या भेटीसाठी गेलेलं होतं आणि त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळ वेगवेगळ्या विषयांवर, मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, शेकापचे जयंत पाटील असतील, रईस शेख, हे सगळेच मोठे नेते उपस्थित होते. मतदार यादीतील त्रुटी, नावे गळती, चुकीच्या नावांची दुरुस्ती यासह विविध मागण्यांसाठी या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेतलेली आहे. त्याचबरोबर अरविंद सावंत असतील, अंबादास दानवे, वर्षा गायकवाड हे राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे भेटीसाठी गेलेले होते. तर हे दोन्ही शिष्टमंडळ काही प्रमुख मुद्दे घेऊन आणि येत्या निवडणुकीला लक्षात घेता आयोगाकडे काही आपल्या मागण्या घेऊन देखील गेलेले होते. काही प्रश्न उपस्थित त्यांनी केले आणि मतदार याद्यांमधील ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करा. मतदार याद्यांसंदर्भात खरं तर महत्त्वाचा हा मुद्दा घेऊन दोन्ही शिष्टमंडळ भेटीसाठी दाखल झालेले होते आणि मतदार याद्यातील त्रुटी दूर करा. याद्यांमधील नावं ही वगळली जात आहेत. काही ठिकाणी दोबार नोंदणी झालेली आहे, काही ठिकाणी एकाच घरामध्ये अनेक नावांची नोंदणी झाली आहे, काही ठिकाणी पत्ता चुकीचा आहे, तर चुकीची नावं ही दुरुस्त करा. त्याचबरोबर याद्यांमधील मतदारांची दुहेरी नोंदी देखील रद्द करा. असे महत्त्वाचे काही मुद्दे घेत महाविकास आघाडीचं दोन्ही शिष्टमंडळ हे आयोगाच्या भेटीसाठी दाखल झालं आणि विविध विषयांवर देखील तिथे चर्चा झाली आहे. मतदार याद्या तयार करताना त्यामध्ये पारदर्शकता हवी अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली. त्याचबरोबर सर्व पक्षीयांशी चर्चा करा आणि याद्यांमध्ये सुधारणा करा. हा